देशात हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू असून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम भाजपच्या माध्यमातून केलं जात आहे। या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना युवासेना प्रमुख युवा नेते आदित्य ठाकरे यांचा रविवारी पिंपरी चिंचवड शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक इथे दुपारी 12:30 वाजता भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे भक्ती शक्ती चौकात पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येईल। यानंतर युवा सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांबरोबर आदित्य ठाकरे दुचाकी रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। या रॅलीचे स्वागत निगडी, अकुर्डी, चिंचवड स्टेशन आणि मोरवाडी चौकात होईल। यानंतर दुपारी 12:30 वाजता मुख्य सभेचे ठिकाण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आदित्य ठाकरे मार्गदर्शन करतील। यावेळी ठाकरे यांच्याबरोबर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार सचिन अहिर, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित असणार आहेत। माईक घेतलं का? माईक बोला। आता उद्धव आदित्य साहेब येणार आहेत 21 तारखेला आणि मला वाटतं सगळं सांगितलेलं असेल की सकाळी लोणावळा, तळेगाव आणि नंतर पिंपरी या ठिकाणी साहेबांची भेट आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेब ज्यावेळेस दौरा करणार आहे तर पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून आणि मावळच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही साहेबांचं चांगल्या पद्धतीनं या शहरामध्ये स्वागत होईल आणि येणारे जे मावळची किंवा लोकसभा इलेक्शन आहे 2024च्या तर त्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा निश्चितच शिवसेनेला होणार आहे आणि हा दौरा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे।